नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. संपूर्ण महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असतानाच कौसा परिसरातील 17 अनधिकृत इमारती प्रकरणी उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यावर स्वतः कौसामध्ये जाऊन त्या इमारतींवरती कारवाई करण्याची नामुष्की उडवली आहे. मागील 3 वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार कोरोना काळात झालेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी ज्या सहाय्यक आयुक्तांची चौकशी चालू आहे त्यातील एका अधिकाऱ्याला पदोन्नती देत त्यांच्या हातात संपूर्ण शहरातील अतिक्रमणाचा कारभार दिला गेला आहे. या अतिक्रमण उपायुक्तांची तातडीने बदली करून गुन्हा अन्वेषण विभागामार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे. त्याचबरोबर 2015 पासून असलेले अतिक्रमण उपायुक्त, परिमंडळ उपायुक्त पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची देखील अनधिकृत बांधकाम प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. कारण अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण ठाणे शहरात मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं उभी राहत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळरे येथे उपस्थित होते. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामात सुरू असलेले अनधिकृत धंदे जसे की पब, बारवर व अनधिकृत बांधकामांना साहित्य पुरवणाऱ्या पुरवठादारांवरती देखील पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. तसेच अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या प्रभाग समितीतील सहाय्यक आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी दोषी आढळले असताना तातडीने निलंबित करून अनधिकृत बांधकामांना सहकार्य केल्याबद्दल मोक्का अंतर्गत कारवाई केली पाहिजे. त्यावेळी उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर कौसा येथे झालेल्या कारवाईप्रमाणे शहरातील सर्व अनधिकृत इमारती तातडीने सील करून टप्प्याटप्प्याने निष्कासित करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. काल परवा जी हायकोर्टाची 12 जूनला ऑर्डर झाली आहे, सन्माननीय जज आरिफ डॉक्टर आणि GS कुलकर्णी जे मुख्य जज आहेत, ही ऑर्डर विखारक सत्य या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विखारक सत्य विशद करणारी ऑर्डर आहे. आणि ही ऑर्डर क्लिअर कट म्हटलं आहे या ऑर्डरमध्ये की कशा प्रकारे लोकांचे जीव आणि धोक्यात टाकून ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार सुरू आहे. आणि क्लिअर कट म्हटलंय की प्रशासन ठाणे महानगरपालिकेचं कारभार चालवायला लायकीचं नाही. आणि त्यामुळे जे गाईडलाईन्स आहेत, हायकोर्टाने म्हटलंय की जे गाईडलाईन्स आहेत कॉन्स्टिट्यूशनल, त्याच्यामध्ये ही महानगरपालिका बरखास्त करून ही त्रयस्थ ह्याच्यामार्फत ही चालवावी महानगरपालिका, जेणेकरून राजकीय हस्तक्षेप व ही अनधिकृत बांधकामं बंद होतील. क्लिअर कट म्हटलं आहे. याला कोण कोण जबाबदार आहेत हे क्लिअर कट म्हटलंय. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं, ही ऑर्डर जर पाहिली तर एवढी भयानक सत्य समोर आलेलं आहे. आणि सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी माजली आहे. मग त्याच्यामध्ये 600हून अधिक अनधिकृत इमारती, दिव्यामध्ये फक्त तुम्ही खान कंपाऊंडमधली 15 तोडली, पण दिव्यामध्ये, एकट्या दिव्यामध्ये 300 बांधकामं मडवी आणि तो शैलेश पाटील यांच्या प्रभागात सुरू आहेत. आणि खासदारांच्या म्हणजे माजी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पुत्र खासदार यांच्या ह्याच्यात सुरू आहेत. आणि 600 बांधकामं सुरू आहेत. इथे मंत्र्यांच्या इथे सुरू आहेत. ओवळा माजिवडा ह्याच्यामध्ये कोपरीला सुरू आहेत, कोपरी पातपकाडीला शहरात सुरू आहेत. शहरातली बरीचशी थांबवली आहेत संजय घे. तर आमची मागणी हीच आहे की आम्ही जे काही गाईडलाईन्स दिलेत, आम्ही मागणी करतोय आयुक्तांना ह्यांना, पोलीस आयुक्तांना पत्र देऊन की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक ठोस भूमिका घ्यावी आणि ही बांधकामं सद्यस्थितीत आहेत जी चालू ती सील करण्यात यावी. ती तोडायला जरी वेळ लागला असेल, आणि जेवढे ठाण्यातील अनधिकृत बांधकामांमध्ये अनधिकृत धंदे चालतात, पब्स असतील, लॉज, वेश्याव्यवसायाचे लॉज असतील, मटक्याचे धंदे असतील, दारूचे धंदे असतील, हे सगळे सील करावे. या CFOचं काम आहे, हे सगळे सील करावे. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांच्या, सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशा करण्यात याव्या. येऊरची बांधकामं तातडीने तोडण्यात यावी. येऊरच्या बांधकामं सील करण्यात यावी. जेवढे अनधिकृत बंगले, पब, बिप्स आहेत आणि अधिकृत जेवढे आहेत ते सगळे सील करण्यात यावे. ते फॉरेस्टच्या ताब्यात देण्यात यावे. लष्कर नेमावं पाहिजे, तर यांची कॅपॅसिटी नसेल, CRP मागून लष्कर नेमावं. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची गुन्हा अन्वेषण विभागानं आतापर्यंत म्हणजे आर्य राजीव गेल्यानंतर, संजीव जयस्वाल यानंतर जेवढे उपायुक्त अतिक्रमण आहेत, उपायुक्त आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत आणि बीट मार्शल आहेत, ह्याच्यातले अधिकारी आहेत, शासकीय जमिनींवरती कब्जा करू देणारे, महसूल खात्याचे जे जिल्हाधिकारी, त्यांची, CFOची, टॅक्सवाल्यांची, पाणी खात्यावाल्यांची, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि सगळ्यांना, आणि जेवढे बांधकाम साहित्य पुरवतात या अनधिकृत इमारतींना, जेवढे बांधकाम साहित्य पुरवणारे आहेत त्यांना, त्यांची चौकशी लावून आम्ही पत्र दिलंय की यांना मोक्का लावावा.
जोपर्यंत तुम्ही मोक्कासारखी कारवाई करणार नाही, त्याच्यात वेळ पडले तर सगळ्या नगरसेवक जेवढे इन्व्हॉल्ड असेल त्यांना पण घ्या, मी असेल तर मला पण घ्या, सोडू नका. तोपर्यंत हे पेव कुठे थांबणार नाही. जसं अहमदाबादचं प्रकरण झालं आणि एका चुकीमुळे किंवा टेक्निकल एररमुळे एवढे जीव गेले, ही टेक्निकल एरर नव्हे, ही मानव निर्मित एरर आहे. आणि याला आपण आपली सगळ्यांची संस्कृती, आपल्या सगळ्यांची मानसिकता कारणीभूत आहे. हे सगळं घबाड आज हे तोडणारा खर्च, त्याच्यासाठी लागणारा एक अनधिकृत इमारतींवर लागणारा शासकीय योजनांचा खर्च, ह्या आस्थापनाचा खर्च, हा सगळा यांचा पगार, एवढे कारणीभूत आहेत त्यांचा पगार हा आपल्या तुमच्या आमच्या सामान्य नागरिकांच्या करातून दिला जातो. आणि त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. आवाज मी धन्यवाद करेन कुलकर्णी साहेबांचा की त्यांनी, या जजनी त्यांनी आवाज फोडला, पण त्यांना विनंती करेन याच्या पुढे स्टे बी देऊ नका. ही अशीच कारवाई सुरू राहिली पाहिजे आणि आम्ही स्वतः इंटरव्हीन करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये धनगर रत्न पुरस्कार सोहळ्याचं मोठ्या उत्साहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, महावितरणाचे संचालक मुरहरी केळे, उद्योजक संदेश कवतिके, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, कोकण विभागीय नागरी पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक दर्शना योगेश जाणकर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष बोंद्रे, सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मालणकर, समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर इत्यादींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये क्रीडा क्षेत्रातून संदीप पांढरे, वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर अशोक माने, शासकीय क्षेत्रातून नीता वारे, उद्योजक क्षेत्रातून विक्रांत सामसे, सामाजिक क्षेत्रातील अखिलेश पाल, राजकीय क्षेत्रातील प्रदीप शेंडगे, पत्रकारिता क्षेत्रातील सुभाष बोंद्रे, शैक्षणिक क्षेत्रातून प्रदीप जाणकर, बीरू खांडेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्र मंडळ, मुलुंड म्हाडा कॉलनी, मुंबई सामाजिक संस्था यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे, दर्शना योगेश जाणकर, प्रमोद वाघमोडे, दादासाहेब कर्णावार, आप्पासाहेब शेळके, अनिल जर, ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती साकारणारे शिल्पकार शरद मालणकर यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. आता 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार या कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. यांनी विद्यार्थी महाराष्ट्र धनगर समाज युवा मंच स्थापन केला. सचिव आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. राज्यस्तरीय व्याख्यानांमधून शेकडो शाळा आणि कॉलेज विद्यापीठामध्ये ते व्याख्यानं देत असतात. आपल्या पत्रकारिते
टक्के गुण. विस्मय गणेश लागे. विस्मय गणेश लागे. यानंतर आपण धनगररत्न पुरस्कार प्रदान करणार आहोत. तत्पूर्वी आत्ताच या ठिकाणी तनिषा खडसे 65% गुणांनी 12वी उत्तीर्ण. संजयजी केळकर साहेब, आपल्याला विनंती आहे आपण तनिषाचं. कस्तुरी उद्धव गावडे 62% गुणांसह 33% गुणांनी 12वी उत्तीर्ण. कुमारी प्रार्थना प्रकाश राजे 60% गुण 12वी उत्तीर्ण. प्रार्थना प्रकाश राजे मंदिरात आपल्याला विनंती आहे आपण प्रार्थनाचंही कौतुक करावं. कुमारी आर्या विनोद आर्या संदीप माले 80% गुण. अशा विविध मंडळाचे अध्यक्षपद भूषवणारे प्रदीपजी नॅशनल आणि स्टेट लेवल कबड्डी खेळाडू आहेत. विविध जन आंदोलनात ते सहभागी झाले. कोरोना काळात त्यांनी लोकसेवा केली. सर्व प्रकारांना नेहमीच उपयोगी अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे आणि नुकतेच नियुक्ती करण्यात आली असे प्रदीप अभिमन्यू शेंडे हे धनगररत्न पुरस्काराचे मानकरी. वारे यांना नीता राजेश वारे सामाजिक क्षेत्रात शासकीय सेवेतील या पुरस्काराच्या मानकरी आहेत. त्या काळात तलाठी पदावर फक्त पुरुष कर्मचारी असायचे, परंतु नीता यांनी हे धनुष्यबाण पेरलं आणि पहिल्या महिला तलाठी म्हणून त्यांना मान मिळाला. सध्याच्या सरकारी इन्स्पेक्टर म्हणून ओळखमध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा महसूल विभाग त्यातलं तलाठीपद आणि आता सध्याचं सरकारी इन्स्पेक्टर हे पद खऱ्या अर्थानं त्यांच्या शासकीय सेवेची त्यांची उन्नती केली करतं आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना उद्योग क्षेत्रासाठी धनगररत्न पुरस्काराचे या वर्षीचे मानकरी आहेत विक्रांत विठ्ठल सामसे. त्यांचा असलेला दांडगा अनुभव, अनेक पंचतारांची हॉटेल्स रेस्टॉरंट ग्रुप्स तसंच सुविधा व्यवस्थापनात त्यांचं उल्लेखनीय काम आहे. गेली 15 वर्षापासून हॉटेल सल्लागार म्हणून याच वर्षी अंधेरीत या 7 बांधणा येथे 300 रेस्टॉरंट सुरू केले. असे उद्योगामध्ये भरारी घेणारे विक्रांत विठ्ठल सामसे हे धनगररत्न पुरस्काराचे मानकरी. वैद्यकीय क्षेत्रात त्याबरोबर राज्यस्तरीय यशवंतराव पुरस्कार सिद्धुताई सरकार यांच्या हस्ते त्यांना प्राप्त झाला. पालघर इथं त्यांनी केलेल्या चाइल्ड केअर या कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागात 20 पेक्षा खांडेकर हे आपल्याला ऐकू येतील. मालिकेची सुरुवातही त्यांनी केली. आपल्या धनगरी उद्या किंवा आपल्या व्याख्यानांमधून समाज प्रबोधन आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी ते साधत असतात. कला क्षेत्रातील आपल्या अतुलनीय कार्याबद्दल आपल्याला धनगररत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येत आहे. साहेब समोर. यानंतर राजकीय क्षेत्र. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य ठाणेकर 52 वर्षीय राजेश खांडेकर हे सायकलवरती नवा विक्रम रचणार आहेत. ते घोडा सायकलवरती अर्जेंटिना ते कॅनडा असा 19,800 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत, अशी माहिती सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. खांडेकर हे बालपणापासूनच सायकल प्रेमी आहेत. त्यांनी देशविदेशात आतापर्यंत 60,000हून अधिक किलोमीटरचा सायकलचा प्रवास केलेला आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे त्यांचा अर्धवट राहिलेला सायकलचा प्रवास ते पुन्हा नव्याने सुरू करून एक नवा विक्रम रचणार आहेत. हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातील नव्हे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी असणार आहेत. 20 जून 2025 रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघणार आहेत. अर्जेंटिनाला पोहोचल्यानंतर 24 जून रोजी त्यांचा कॅनडासाठी सायकलवरती प्रवास सुरू होणार आहे. या दरम्यान 17 देश कव्हर करणार आहेत, अशी माहिती खांडेकर यांनी दिली. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान ते जेवणाचे निवासाचे साहित्य देखील सोबत
सोबत घेऊन निघणार आहेत. स्वतः प्रवासादरम्यान जेवण बनवून आर्थिक बचत करणार आहेत. या प्रवासादरम्यान ते फिट रहा, हित रहा, त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील देणार आहेत. खांडेकर यांचा हा प्रवास 9 महिन्यांचा आहे. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सहकार्याने खांडेकर ही मोहीम पूर्ण करणार आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांची मानसिक तयारी देखील केली आहे. या पत्रकार परिषदेला खांडेकर यांच्यासह संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सचिव दीपेश दळवी, सदस्य अजय भोसले, सदस्य गुरुप्रसाद देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. माझं नाव राजेश जयश्रीराम खांडेकर. मी ठाणे येथे वर्तकनगर मध्ये राहतो. मी आत्तापर्यंत जगभरामधल्या 28 देशांमधून सायकलिंग केलेलं आहे आणि 2020ला पण सायकलिंग मोहिमेला गेलो होतो, जे अर्जेंटिना ते कॅनडा होतं, जे 17 देशांची सायकल मोहीम होती. पण काही कारणामुळे म्हणजे करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये तिकडे जे लॉकडाऊन झालं, जे जगामध्ये सगळीकडेच झालं, तर तिकडे पण झालं. त्यावेळी मला परत यावं लागलं. त्याच्यानंतर मी आता पुन्हा 4 वर्षाने पुन्हा त्याच मोहिमेला, जे अर्जेंटिना ते कॅनडा आहे, जे अर्जेंटिनामधील बाही ब्लांका ह्या शहरातून सुरुवात करून जे कॅनडामधल्या टोरंटोपर्यंत जायचं आहे, त्या सायकल मोहिमेचं अंतर जे आहे, जे 19,800 किलोमीटर आहे. तर ते मी पुन्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्याच्यामध्ये अर्जेंटिना, उरुग्वे, पराग्वे, बोलिव्हिया, पेरू, कोलंबिया, नंतर पनामा, होंडुरस, नंतर ग्वाटेमाला, मेक्सिको, नंतर USA आणि कॅनडा, या 17 देशांमधला हा प्रवास होणार आहे. माझं विमान इथून 19 तारखेला रात्री निघणार आहे. ते 21 तारखेला मी तिथे पोहोचणार अर्जेंटिनाला. आणि जे माझं स्टार्टिंग पॉईंट आहे, जो अर्जेंटिना आपलं बाही ब्लांका, इथून मी साधारण 24-25 तारखेला सुरुवात करणार आहे. कारण तिथे जाऊन तिथल्या अर्जेंटिनाच्या जे भारतीय दूतावास आहे त्या लोकांशी त्यांची भेट घेऊन वगैरे, ज्यांनी मागच्या वेळेस मला खूप मदत केली होती, जेव्हा जे करोनामध्ये मी जेव्हा तिथे अडकलो होतो त्यामध्ये, आणि तिथे इंडियन कम्युनिटीज आहे, त्या इंडियन कम्युनिटीजनी पण मला मदत केली होती. तर त्या लोकांना सगळ्यांना भेटूनच माझा सायकलचा प्रवास सुरू होणार आहे तिकडे. आणि आमचे जे मित्र आहेत, माझे गुरु उमेश ठाकूर म्हणून, त्यांचे आशीर्वाद घेऊनच इथून मी सायकलिंगला सुरुवात करणार आहे. नमस्कार, मी प्रज्ञा म्हात्रे, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्षा. आमच्या संस्थेचे जे सदस्य आहेत राजेश खांडेकर, हे पुन्हा एकदा नवा विक्रम रचणार आहेत आणि त्याच्यासाठी ही आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तर अर्जेंटिना ते कॅनडा हे ते घोडा सायकलवरती सायकलिंग करणार आहेत. 19,800 किमीचा हा प्रवास ते स्वतः करणार आहेत. तर त्यांना आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनतर्फे त्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छाही आम्ही देत आहोत या प्रवासाला जाण्यासाठी. तर आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन ही लॉकडाऊन काळामध्ये सायकलिंगचं महत्त्व लक्षात घेऊन या हेतूने स्थापन झालेली ही संस्था आहे. आम्ही अनेक उपयोगी कार्यक्रम आम्ही पार पाडलेले आहे. नुकताच आमचा आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांची जी कमी होत चाललेली पटसंख्या आहे ती वाढावी यासाठी सायक्लोइजी उपक्रम आम्ही राबवला. त्या अंतर्गत आम्ही 50 नवीन ब्रँडेड सायकल, 314 एज्युकेशनल किट आणि 50 एअर पंप आणि 155 अधिक अवांतर वाचनाची पुस्तकं आम्ही त्यांना दिलेली आहेत. तर हे आमचं कार्य आहे, ते दिवसेंदिवस आमचं वाढत चाललेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून एक ठाण्यातले खांडेकर हे हा प्रवास करत आहेत आणि सर्व ठाणेकरांना आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनला त्यांचा खूप अभिमान आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या सर्व सभासदांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देते. केवळ खेळाडू, विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षितेसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम्स कोणतीही पूर्वसूचना न देता आकसबुद्धीने तोडण्याचं काम ठाणे महानगरपालिकेने केलंय. आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचे झालेले नुकसान भरून देणार का, असा सवाल 101 वर्ष पूर्ण झालेले करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने खेळाडूंच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम, इंडोर खेळपट्टी तोडून टाकली आहे. वास्तविक पाहता अनधिकृत बांधकामे तोडताना 2 दिवसांची नोटीस दिली जाते, पण कुठलीही नोटीस
नोटीस न देताही तोडक कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंग सचिव दिलीप धुमाळ यांनी केला आहे. दिलीप धुमाळ म्हणाले, स्पोर्टिंगने बांधलेल्या चेंजिंग रूम आणि इतर गोष्टींसाठी महापालिकेने 12 सप्टेंबर 2022 रोजी नोटीस पाठवली होती, पण त्यानंतर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही. पण एका न्यायालयीन प्रकरणामध्ये आज 17 जून रोजी अंतिम सुनावणी आणि निकाल अपेक्षित असल्याचं सांगून एक दिवस कारवाई पुढे ढकलण्याची विनंती करून सुद्धा हे बांधकाम 16 जून रोजी तोडण्यात आले. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवरती 9 जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान 17 जून रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावे अशी विनंती स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या बाजूने निकाल दिला असल्याचं धुमाळ यांनी सांगितलंय. केवळ न्यायालयीन प्रकरणामध्ये निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याचा अंदाज आल्याने केवळ त्रास देण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. यावेळी स्पोर्टिंग कमिटीचे उपाध्यक्ष किशोर ओवळेकर, कार्यकारिणी सदस्य सुषमा मडवी, सदस्य ॲडव्होकेट अमीर शेख, संदीप पाचंगे उपस्थित होते. या बाबतीत मी एवढंच सांगेन की हा क्लब 100 वर्ष जुना आहे. त्यापूर्वी या संस्थेची जी इमारत होती, पॅव्हिलियन होतं, ते अतिशय लहान होतं. नंतर एवढी मेंबर संख्या वाढली आणि पावसामुळे ती जुनी झालेली जी इमारत होती ती लीक व्हायची, खेळता येत नसे, आतमध्ये टेबल टेनिस खेळणं वगैरे कठीण होतं. म्हणून आमच्या क्लबनी स्वतःच्या पैसे गोळा करून नवीन क्लब बांधला, नवीन बिल्डिंग बांधली. त्यावेळेला नवीन बिल्डिंग बांधली तेव्हा मेंबर्सना पत्ते खेळता यावे म्हणून इकडे एक टेम्पररी रूम बांधली. ती टेम्पररी रूम होती ती जेव्हा क्लब हे झाला, पूर्ण झाला, तेव्हा असं विचार केला गेला की लहान मुलांचे ह्या इकडे जे क्रिकेट खेळणारे असतात त्यांच्या मॅच असतात त्यावेळेला ते किट बॅग घेऊन येतात. त्यांच्या किमती बॅट असतात, किमती वस्तू असतात. त्या वस्तू ओपन ह्याच्यामध्ये हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता निर्माण होत होती. म्हणून आम्ही त्याचा विचार असा केला की ही रूम आहे ती त्यासाठी वापरावी. मग त्याच्यात आम्ही काय केलं, सुधारणा काय केली की मुलांना टॉयलेटसुद्धा फॅसिलिटी पाहिजे. आता हल्ली लेडीज एवढं क्रिकेट वाढलेलं आहे, आम्ही लेडीजसाठी सुद्धा आम्ही इथे नेट चालू केली, लेडीजसाठी टुर्नामेंट केल्या. आता त्या लेडीजना जर आम्ही चेंजिंग रूम देऊ शकलो नाही, त्यांना जर टॉयलेट फॅसिलिटी व्यवस्थित देऊ शकलो नाही तर त्या मुली कशा येणार इकडे आणि कशा खेळणार, हे सर्व लक्षात घेऊन आम्ही हे सर्व केलं होतं. आमच्या ह्याच्यामध्ये ह्या इथे काही कन्स्ट्रक्शन करून काहीतरी पैसे कमवण्याचा मुळीच उद्देश नाही. 12 सप्टेंबर 2022 साली त्यांनी आम्हाला एक नोटीस सर्व केली होती की तुमच्याकडे इल्लीगल बांधकाम हे आहे म्हणून, तर तुम्ही आम्हाला 15 दिवसामध्ये त्याचं उत्तर द्यावं. त्यानंतर आजपर्यंत एकही नोटीस जी आहे ती ठाणे कॉर्पोरेशनकडून आमच्याकडे आलेली नाही आहे. मात्र अचानक काल जे आहे, काल ते दुपारी 2:30 वाजता इकडे आले. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला नोटीस सर्व नाही केलेली आहे आणि तुम्ही जी काही नोटीस केली होती ती 2022 साली सप्टेंबरमध्ये दिली होती आणि आज जे आहे 2025 आहे आणि PIL ह्या क्लबवर दाखल झालेली आहे. तर त्याचा रिझल्ट जो आहे तो उद्या लागणार आहे, जो म्हणजे आज, आणि आज तो PILचा रिझल्ट आहे तो लागला आणि ते PIL डिसमिस झालेलं आहे. हे मला, आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की उद्या तुम्हाला जर असं वाटत असेल की कोर्टाचा प्रॉब्लेम हा आहे की हा योगायोग म्हणावा की जाणून केलेली कारवाई म्हणावी, हे आपणच ठरवायला हवं. कारण त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आदल्या दिवशी येत आहे, 2022ला तुम्ही नोटीस दिली आणि 2025 काल 16 जून होती आणि काल त्यांनी जबरदस्तीने ही कारवाई केलेली आहे आणि 5:15 वाजेपर्यंत त्यांनी ही सगळी तोडफोड केली आणि पूर्णपणे डिमॉलिशन करण्यात आलेलं आहे. हालाकी त्यांच्याकडे 48 तास अगोदर जनरली नोटीस दिली जाते, ती पण त्यांनी सर्व केलेली नाही आहे. आणि या भर पावसात काल प्रचंड पाऊस होता तरी पण हे जाणून बुजून केलेलं आहे. मला कळत नाही की TMCचे अधिकारी आहेत ते एवढे सक्षम केव्हापासून झाले, एवढे कार्यक्षम केव्हापासून झाले, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. कारण ह्या क्लबमध्ये जे आहेत माननीय एकनाथ शिंदे, सगळे आमदार, खासदार, प्रताप सरनाईक, संजय केळकर, निरंजन डावकर, हे सगळे आमचे सभासद आहेत. जितेंद्र आव्हाड हे सगळे सभासद आहेत. संजीव नाईक साहेब आहेत. तर हे प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की TMCचे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कोणता हा दबाव होता की त्यांना कालच ही कारवाई करायची होती. आणि आज आमच्याकडे जे आहे PIL डिसमिस झालेल्याची नोटीस पण आहे. मी तुम्हाला ती उद्या सकाळी मला ती नोटीस मिळेल, ती पण देतो. आणि तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.